शास्त्रज्ञं शास्त्रगम्यं च धर्मगम्यं च धार्मिकं निस्संगं सकलाधारं भक्तं स्वात्मरतं तथा वाग्मिनौ शान्तमूर्तिं च भक्तदुःखप्रणाशनम् योगिनं माधवानन्दं सोऽहं रूपं नमाम्यहम्। हरि ओम. बरोबर येते की नाही माहिती नाही. दात सुजला. ट्रीटमेंट केल्यामुळे एका बाजूनी हेल्दी दिसते, एका बाजूनी अनहेल्दी दिसते. पण बोलण्यावरती काही परिणाम होईल का नाही माहिती नाही मला. होईल, कदाचित नाही होणार. थोडंसं चालू आहे आतमध्ये. बघूया, आपण प्रयत्न करू. श्लोक जे आहेत ते सगळे या विभागातले अत्यंत महत्त्वाचे श्लोक आपण जे आत्ता म्हटले ते. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति. सर्व भूतमात्रांच्या हृदयामध्ये ईश्वर अवतिष्ठित आहे. ब्राह्मयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. हा श्लोक अगोदर एक 5 श्लोक झालेले आहेत, आपण बघितले ते, की जे श्लोक ज्यांना कर्मयोग असं म्हटलं जातं, की अगदी प्रगत साधक अंतिम स्थितीला कसं जातो हे त्या 5 श्लोकांच्या वरती 18व्या अध्यायातले शेवटचा अध्याय हा एकाध्यायी गीता असं ज्याला म्हटलं जातं. त्याच्यामध्ये ते 5 श्लोक झाल्यानंतर हे 2 श्लोक आहेत की ईश्वर सर्वभूतानां आणि तमेव शरणं गच्छ. त्याच्यानंतर एक श्लोक आहे मनमना भव, की असं 5, 2, 1 त्याच्यात सगळं काही सार आलेलं आहे. सगळ्या एकंदरीत परमार्थिक वाटचालीचं आणि साधनेचं सार सगळं त्या मनमना भव या श्लोकामध्ये आलेलं आहे. पण या 2 श्लोकांच्या मध्ये ईश्वर सर्वांच्या हृदयामध्ये अधिष्ठित आहे, ही गोष्ट विशेषत्वाने सांगितलेलं की कुठं आहे ईश्वर. चिन्मयानंद स्वामींनी म्हटल्याप्रमाणे की सगळ्या ठिकाणी ईश्वराचं वर्णन आहे, पण इथं त्याचा पत्ता दिलेला आहे की सगळ्यांच्या हृदयामध्ये तो आहे. हृदयेषु तिष्ठति. कुठं लांब जायला नको, आणि त्याच्यापासून लांब आपण जाऊ पण शकत नाही, कारण की तो आपल्या हृदयामध्ये आहे. हा एक भाग. दुसरा भाग म्हणजे असा की सर्वत्रच तो आहे, मग हृदयामध्ये आहे असं मुद्दामून सांगण्याचं कारण काय आहे, तर अनुभव घ्यायचा झाला तर या पद्धतीने घेता येतो. म्हणून सगळीकडेच तो आहे
हे आपण वैचारिक दृष्टीने समजत घेतो की सगळीकडेच तो आहे. कधी कधी थोडा वेळ भावना पण करू शकतो की सगळीकडे तो आहे. पण नावडती व्यक्ती समोर आल्यानंतर तो आहे असं मनामध्ये नाही येत. इथे जे सांगितलेलं आहे तर सर्वांच्या हृदयात आहे, म्हणजे कुठंतरी शोधत बसू नको, तुझ्या हृदयामध्ये तो आहे. आणि पुढे त्याला म्हणले की त्यालाच शरण जा. तमेव शरणम गच्छ, त्यालाच शरण जा. म्हणजे इतर कुठेतरी जाऊन शरण जाणं असं भगवद्गीतेला अभिप्रेत नाहीये की कुठेतरी गेले एखाद्या पवित्र स्थानी आणि मग तिथे जाऊन आम्ही शरण जाऊ. जिथं आहेस तिथेच. पण त्यातलं जे पहिलं आहे, ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठति, सर्व भूतमात्रांच्या हृदयामध्ये ईश्वर अधिष्ठित आहे. भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. यंत्रावरती आरूढ असं प्रत्येकाच्या कर्मानुसार आपल्या मायेने तो त्यांना फिरवत असतो. काव्यात्मक आहे हे लक्षात घेतलं पाहिजे की ईश्वराला काय उद्योग नाही की बाबा ते सगळ्यांना फिरवत बसा. काही भाग जो असतो जो काव्यात्मक आहे तो काव्यात्मक आहे असं लक्ष रीतीने त्याच्याकडे बघितलं पाहिजे. आणि काही भाग असतो तो सूक्ष्म असतो, तो योगात्मक असतो कित्येक वेळेला, आणि त्या दृष्टीने त्याकडे बघितलं पाहिजे. या दोन्ही गोष्टी या श्लोकामध्ये आलेल्या. ज्ञानेश्वर महाराजांनी भाष्य करताना त्याच्यावरती स्पेशल भाष्य काही काही श्लोकांवरती केले. त्याच्यात काही श्लोक तर अप्रतिम, किती भाष्य करावं आणि किती करू नये असं झालं ज्ञानेश्वर महाराजांना, असं या 18व्या अध्यायामध्ये दिसतं कित्येक श्लोकांच्या बाबतीमध्ये. इथे सुद्धा वेद्योदकाच्या सरोवरी फाकता विषय कल्हारी इंद्रिय षटपदाचारी जीव ब्रह्मराते. वेद्य म्हणजे जे जाणलं जातं सहजपणाने, असं जे वेद्य संसार, संसारूपी उदक, वेद्योदकाच्या सरोवर, त्याचं सरोवर संसार सरोवर. फाकले विषय कल्हारी, त्याच्यामध्ये विषयरूपी कमळ फुललेली आहेत. ग्रेटच वाटतं आपल्याला, विषयरूपी कमळ फुललेली आहेत. इंद्रिय षटपदाचारी जीव भ्रमराते. षटपद म्हणजे 6 पाय असलेला हा भ्रमर, जीवरूपी भ्रमर, संसारूपी सरोवरामध्ये फुललेल्या विषयरूपी कमळांचं सेवन करत राहतो. आता बहुतेक वेळ तो हेच उद्योग करतो की विषयरूपी कमळांचं सेवन करत राहणे. छानच वाटतं ऐकून सुद्धा. ज्ञानेश्वर महाराजांचं एक खूबी आहे की अतिशय सुंदर रीतीने प्रेझेंट करायचं, प्रसन्नता निर्माण होते. अप्रसन्नता निर्माण करणारा विषय असला तरी देखील. आणि समर्थांचं हे आहे की जिथं अप्रसन्नता पाहिजे तिथं अप्रसन्नताच निर्माण करायची. विषयरूपी कमळ, त्याच्यामध्ये तो जीवरूपी भ्रमर, ते आपल्याला असं वाटतं की काही चूक नाही आहे, बरोबरच आहे. याचं समर्थांनी भाष्य केलेलं आहे, याच्यावरती नाही पण तो या विषयावरती. वरती करून दाताळी श्वानपुत्र हाडे चघळी, तैसा विषय तळमळी विषय सुखा कारणे.
म्हणजे तोही विषयांचं सुख घेतो, त्याचंच वर्णन केलेलं आहे की पण वरती करून दाताळी श्वानपुत्र हाडे सगळी, असं वर्णन समर्थांचं, की एकदम आपल्याला जागेवर आणतात की नाही नाही ते विषयरूपी कमळं बिमळं बरोबर नाहीये. वेद्योदकाच्या सरोवरी फाकली विषय कल्लारी. इंद्रिय षटपदा 6 पावलांचं म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय आणि 6वं मन, 6 पावलांचं जीवरूपी भ्रमर त्याचं सेवन करत बसतो. म्हणजे त्याला काही उद्देश नाहीये की विषयांचं सेवन करणं, हाच उद्देश असल्यासारखं जीवन जगतो. त्याच्यावरती महाराजांनी विवरण केलेलं आहे. परंतु हा जो भाग आहे की 2 संतांच्या एकंदर प्रेझेंटेशन्समध्ये फरक, त्यांची प्रकृती ज्ञानेश्वर महाराजांची माऊलीची प्रकृती असल्यामुळे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञानेश्वर महाराज हे जातिवंत कवी आहेत. तर काव्य हा त्यांचा स्वभाव आहे, सहजपणाने काव्य निर्माण होतं आणि ते काव्य आल्हाददायक असतं. म्हणजे ज्यावेळेला ज्ञानेश्वरीचा आपण रेफरन्स घेतो त्यावेळेला या गोष्टी पण बघितल्या पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे ना, आपल्याला धडपडत आपण रेफरन्स घेतो कारण की त्यातले शब्द कळत नाहीत, त्यामुळे कसं एकदा ह्याच्यातनं बाहेर पडू असं वाटायला लागतं. पण कन्सेप्ट जर का बघितला तर भयंकर ब्युटिफुल आहे. आपल्यासारख्या लोकांना गोंजारलेलं आहे की चूक काही नाही वाटत त्याच्यामध्ये, पण समर्थांच्या याच्यामध्ये चूक आहे असं पहिल्यांदा सांगतात, असं वागणं. पण विवरण ज्या वेळेला या श्लोकावरती करताना ओव्या ज्या आहेत त्या ओव्यांच्या मधल्या ज्या विशेष ओव्या आहेत की तू मग काय कर, तर विषयरूपी सगळ्या गोष्टी असणारच आहेत आजूबाजूला, त्याच्यातनं बाहेर पडायचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये राहायला लागणारच आहे, पण मन सतत त्याच्यामध्ये राहणार नाही असं बघायचं आहे. आणि मग कुठे ठेवायचं, तर त्या हृदयामध्ये जो ईश्वर आहे त्याच्यावरती ठेवायचं. हृदय हा शब्दाचा अर्थ फिजिकल ऑर्गन हार्ट असा नाही आहे, इथे अंतःकरण असा आहे. तसा घ्यायचा. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये मी या स्फुरणाने व्यक्त होतो. आणि ते जे शुद्ध स्फुरण आहे मी, या शुद्ध स्फुरणाने तो प्रगट आहे असं मांडायचं. मी या शुद्ध स्फुरणाने तो प्रगट आहे. नाही तर सगळ्यांच्या हृदयात ईश्वर आहे ही कल्पनाच झाली. माझ्या पण हृदयात ईश्वर आहे, पण कुठं आहे, काय आहे, तो काय चित्रबित्र टाईपमध्ये आहे का काय टाईपमध्ये आहे, स्फुरण स्वरूपामध्ये मी या स्फुरणाने तो व्यक्त होतो. शुद्ध स्फुरण, कारण की मी हा भाग जो आहे तो व्यक्तिमत्वाचा मी पण असतो आणि त्याला सगळा संसार लागलेला असतो. अहम. तो मी आणि का हा मी याच्यामध्ये काय फरक आहे, म्हणजे ज्याला म्हणायचं शुद्ध मी हा शुद्धच असतो, परंतु ज्या वेळेला तो वृत्तींनी आणि विषयांच्या गोष्टींच्यामुळे तो व्यापलेला असतो, आच्छादित असतो अज्ञानाने, त्यावेळेला तो शुद्ध स्फुरणाकडे लक्ष जात नाही. शुद्ध स्फुरण कसं समजून घ्यायचं, त्याच्यावरची जी विलक्षण सूक्ष्मता प्रगट करणारी ओवी आहे ती ह्या श्लोकावरच्या विवरणामध्ये अर्जुन पण न घेता, मी अर्जुन आहे, मी कुंतीचा पुत्र आहे, मी योद्धा आहे,
हे सगळं अर्जुन पण तू बाजूला ठेव. मग जो मी उरतो, अर्जुन पण न घेता मी ऐसे जे पंडुसुता उठत असे ते तत्वता तयाचे रूप. ते खरं ईश्वराचं स्वरूप आहे. म्हणजे अंधकरणामध्ये सुद्धा तो कुठं आहे तर मी या स्फुरणाने व्यक्त होतो. मी या स्फुरणाने काय, मी तर सततच वापरत असतो, सतत सगळ्या व्यवहारांच्या मध्ये. पण मग तसं प्रत्ययाला काय येत नाही, तर तो शुद्ध मी नाहीये. शुद्ध मी नाहीये. आता हा मी शुद्धच असतो असं म्हणतात, परंतु शुद्ध नाहीये म्हणजे काय, ते इतर वृत्तींनी व्याप्त आहे. इतर वृत्ती सगळ्या बाजूला केल्यानंतर जे ओरिजिनल स्फुरण राहतं शुद्ध मी. मग योगाचा जो भाग आहे त्याच्यामधला एक भाग जो आहे तो सगळा वृत्ती व्यापार शांत करणे हा जो आहे तो, आणि मग शुद्ध मी जो स्फुरण हे समजून घेणं हा त्याच्यामधला विशेष भाग. पण ही जी विशेष उभी आहे की अर्जुन पण तुझं बाजूला ठेव, मग तू मी आहे की नाही आहे. तो जो मी आहे अर्जुन पण न घेता मी ऐसे जे पंडुसुता उठत असे ते तत्वता तयाचे रूप. म्हणून ईश्वर सर्व भूताना हृदयेषु अर्जुन तिष्ठती. ईश्वर सर्वांच्या हृदयात आहे. कुठल्या पद्धतीने, पहिल्यांदा हृदय याचा अर्थ अंतःकरण घ्यायला पाहिजे, नाहीतर फिजिकल ऑर्गन हार्ट म्हटल्यानंतर मग सगळा गोंधळ होण्याची शक्यता असते. आणि खूप लोकांची पंचायत पण झालेली याच्यावरती भाष्य करतात. कारण मग ते हृदयाकाश वगैरे वगैरे असं भरपूर निन्या प्रकारांनी लोकांनी व्यक्त केलेलं आहे. मग तिथं जायचं तर बाकीच्या ठिकाणी कुठे नाही आहे का, असं पण एक प्रश्न निर्माण होतो. अंतःकरण म्हटलं की ते सोयीस्कर आहे, कारण की ती भावात्मक गोष्ट आहे. त्याला एक अमुक एक स्ट्रक्चर नाही आहे. छातीचा एक्सरे काढला तरी देखील त्याच्यामध्ये हृदयाच्या ठिकाणी काही दिसत नाही की आतमध्ये ईश्वर आहे वगैरे. काही ते जे फिजिकल ऑर्गन्स आहेत तेच दिसतात. पण मी ऐसे जे पंडुसुता उठत असे स्फुरण म्हणजे कशाने तो समजून घेतो, काहीतरी दृश्य दिसेल अशा प्रकारची भूमिका देऊ नको. जे स्फुरण आहे ते स्फुरण माझं आहे, तत्वस्वरूप आहे. भगवान सर्वत्र आहे, हे काही पेलत नाही. मला नक्की अनुभूतीच्या मार्गाने जायचं आहे. मग कुठं जायचं तर त्या ठिकाणी जायचं. स्वच्या जाणीवेवरती असं आपण दरवेळेला म्हणत असतो. तो शुद्ध मी ते सांगितलं इथे. आणि मी युद्ध करणार नाही असं जे म्हणतोस, ब्राह्मण सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया, त्याच्यावरती भाष्य करताना महाराजांनी असं म्हटलेलं आहे की यालागी तो प्रकृतीत आहे, प्रवर्तील हे निरुते. तुझी प्रकृती आहे, तुझ्यावरती असलेले संस्कार आहेत, त्यांनी तुझं अंतःकरण भर व्याप्त आहे आणि त्यानुसार त्या स्वभावानुसार तुला कर्म करावंच लागेल. आणि ते झुंजविल तू ते जरी न झुंजसी म्हणसी. मी झुंजणार नाही असं म्हणलास तरी देखील तुझं एकंदर जे अंतःकरणाचं जे स्ट्रक्चर आहे ते क्षात्र धर्माला धरून आहे. त्यामुळे तो स्वभावाविरुद्ध वागणं आहे तुझं, जर का झुंज समोर असताना झुंज न घेणे, हे तुला शक्य होणार नाही. कारण सर्व भूतमात्रांच्या प्रकृतीनुसार ती प्रकृती ही ईश्वरीय शक्तीच आहे आणि ती तुला त्या पद्धतीने वागायला भाग पाडेल. मग पुढचा जो श्लोक आहे, तर मी करू काय या संबंधामध्ये, एक अध्यात्माच्या दृष्टीने मी काय करू, त्या ईश्वराला
जाणण्यासाठी, अनुभवण्यासाठी. तमेव शरणम गच्छ, पुढच्या श्लोकामध्ये सांगितलं, त्यालाच शरण जा. आणि तम एव शरणम गच्छ म्हणजे बाहेर कुठेही पाहण्याचा प्रयत्न करू नको. तुझ्या आतमध्ये असलेलं जो ईश्वर मी या स्वरूपाने स्फुरण पावत असतो त्यालाच शरण जा. म्हणजे चित्त त्याशी तदाकार करणे, बाकी काय करणं. शरण जायचं म्हणजे तमेव शरणम गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात पराम शांतीम स्थानम प्राप्स्यसी शाश्वतम. शाश्वत स्थान प्राप्त करून घेशील. म्हणजे अल्टिमेट उद्देश जो आहे या सगळ्या आध्यात्मिक साधनेचा, ज्या प्रयत्नांचा, तो या पद्धतीने होईल की त्या हृदयामधनं जे स्फुरण आहे त्या स्फुरणामध्ये जे मी स्फुरण आहे त्या स्फुरणाशी संबंधित होऊन राहा. आणि त्या स्फुरणाशी संबंधित होऊन राहिल्यानंतर हळूहळू पुढे योगमार्गाने, म्हणजे हाच तर योगमार्ग आहे वस्तुतः, तत्वाच्या अनुभूतीपर्यंत तू जाशील. ही जाणीवची गोष्ट आहे ती फक्त मध्ये आहे. आणि ती सूर्याचा प्रकाश आणि सूर्य यांच्यामध्ये जो संबंध आहे तो संबंध जाणीव आणि आत्मा यांच्यामध्ये आहे. त्या जाणीवेमध्ये ज्या वेळेला चित्त राहतं त्यावेळेला ते आत्मसंबंधी होऊन जातं. मग त्याला आत्मा म्हणा, परमात्मा म्हणा, परमतत्व म्हणा, काही म्हणा, ते एकच आहे. हा सगळा प्रवास याच्यामध्ये आलेला आहे. पण त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी अत्यंत खुबीने सांगितलं की अर्जुनपण न घेता, म्हणजे व्यक्तिमत्वाचा मीपणा बाजूला ठेवून अर्जुनपण न घेता. गजानन असतं तर गजाननपण न घेता असं म्हटलं असतं. म्हणजे जे जे काही लागलेलं आहे अंतःकरणाला त्या सर्व गोष्टी थोड्या वेळपर्यंत बाजूला ठेवून ओरिजिनल मी, मग काही काळानंतर ती तुम्हाला कला साध्य होते की मी या स्वस्वरूपी अवधान ठेवून राहणे. अल्टिमेट त्याचं विवरण असं आहे, स्वस्वरूपी अवधान ठेवून राहणे, स्वस्वरूपी राहणे. लक्ष ठेवण्याची पण गरज नाही, अशी स्थिती प्राप्त होते. स्वरूपस्थ राहणे, अल्टिमेट शेवटची स्थिती स्वरूपस्थ राहणे. मग हा जो मार्ग आहे हा सोडून तू इतर भानगडीत पडू नको. तमेव शरणम गच्छ. मग तया अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरण रिग. ही जी शरणागती आहे ती शरणागती ही सर्वसाधारण व्यवहारामध्ये असलेली शरणागती आणि ही शरणागती याच्यामध्ये फरक आहे. मी कुणाला शरण जाणार नाही असे म्हणणारे लोक घरामध्ये शरण असतात. एक फार छान वाक्य आहे, अन ओबिडियंट वाईफ रूल्स हर हजबंड. दिसतं असं की ते ओबिडियंट आहे आणि का ती तशी वागते हवी, मग हा तिला शरण जातो न कळत. मग तयाचेनी प्रसादे सर्वोपशांती प्रमदे. सर्व उपशांत झालेल्या चित्तातल्या सर्व वृत्ती हीच कुणी प्रमदा म्हणजे स्त्री. तिचा तू कांतू होऊन स्वानंदे स्वरूपीची रमसी. स्वरूपामध्येच रमून जाशील, आत्मस्वरूपामध्ये रमून जाशील. तू एकदा अहमवाचा चित्तांक देवनिया शरण रिग महोदधी का गांग रिघाले जैसे. म्हणजे समुद्राला गंगा जशी मिळाली, गंगेचं पाणी मिळालं, तसं तू अहम वाचा चित्त अंग म्हणजे शरीराने करायच्या कृती याला पूरक असल्या पाहिजेत. वाचेने बोलायचं ते त्याला पूरक असलं पाहिजे, तिकडंच देईल अशा प्रकारची भूमिका अंतःकरणाची तयार करून घेणे. मनाची भाषा पण असते, त्याला धरून सुद्धा बोललेलं आहे की जे काही विचार करशील, जे काही शब्द उठतील ते सगळे याला पूरक असते. अहम वाचा मी, हा तुझं व्यक्तिमत्वाचं मी बाजूला ठेवून त्या मूळ स्फुरणाचा मी धर.
म्हणजे त्याला शरण जाशील. अहम वाचा चित्त अंग, त्याला चित्त असं म्हटलं जातं. आणि एकंदर शारीरिक क्रिया सर्व गोष्टी त्याला पूरक आहेत. आणि त्याच एका उद्देशाला धरून सगळ्या गोष्टी ज्या वेळेला होतात त्यावेळेला ती शरणागती ही परिपूर्ण शरणागती. एक भावनात्मक शरणागती असते. काही काही वेळेला व्यक्ती अडचणीत सापडले की देवाला खूप शरण जाते की मी तुला शरण आहे, मला ह्याच्यातनं सोडव किंवा काहीतरी. तर जरूर नॅचरलच आहे ही गोष्ट, काही अननॅचरल नाही आहे. पण भावनात्मक शरणागती सुस्थिती आल्यानंतर जाण्याची शक्यता असते. थोडं चांगलं झालं की लगेच मग ती भावनात्मक शरणागती कमी व्हायला लागते, इंटेन्सिटी कमी होते त्याची. म्हणून रोज मी तुला शरण आहे असं देवाला एकदा नमस्कार करू केव्हा तरी दिवसातनं एक तरी करायला पाहिजे. क्रियात्मक भाग सगळाच टाकून देऊन मी ज्ञानी आहे अशी भूमिका साधकांनी घेणं योग्य नव्हे. आणि त्यात दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे योगाचा आस्पेक्ट आहे, दुसरी गोष्ट म्हणजे क्रियात्मक भाग आहे थोडासा, त्यांनी तो चालू ठेवला पाहिजे, थोडा तरी चालू ठेवा. तया अहम वाचा चित्त अंग देऊन या शरण रिग महोदधिका गांग रिगाले जायचं. अशी एक भावनात्मक शरणागती आहे. त्या भावनात्मक शरणागतीनंतर योगिक शरणागती आहे की ज्या वेळेला आपण शांत बसलेलो आहोत आणि केवळ स्वस्वरूपाचं अनुसंधान मी याच पूर्णाला धरून करतो. बाकी सर्व विचार गेलेले आहेत आणि चित्त पूर्णपणाने त्या फक्त अस्तित्वाशीच समरस झालेलं आहे. अशी जी स्थिती, ती जी स्थिती आहे ती योगिक शरणागती आहे. आणि तिसरी जी शरणागती आहे ती या योगिक शरणागतीची अवस्था परिपक्व झाल्यानंतर प्राप्त होते. ती ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेली ज्ञानमय शरणागती आहे. सुवर्णमणी सोनया, सुवर्णमणी सोन्याला शरण आहे म्हणजे सोनं आणि तो वेगळं नाही आहे. सुवर्णमणी सोनया ये कल्लोळू जैसा पाणीया, पाणी आणि पाण्याची लाट, पाण्याची लाट पाण्याला शरण आहे, सगळ्या प्रकाराने शरण आहे. त्याच्यावरतीच उठते, त्याच्यातच राहते, त्याच्यातच विलीन होते आणि तिचं स्वरूप पण तेच आहे. अशी त्या लाटेची स्थिती ही ज्ञानात्मक स्थिती आहे. म्हणजे माझ्या प्रकृतीकडे मी लाटेसारखं बघितलं पाहिजे की मी पाण्याची लाट आणि परमात्मा पाणी आहे. अशी जी स्थिती आहे स्वरूप स्थितीने बघितलं तर तोच आहे. आणि विलीन व्हायचं आहे. भावनात्मक विलिनीकरण हा भाग असतो जो तात्पुरता असतो, म्हणजे काही काळानंतर तो कमी होण्याची शक्यता असते, पण तो असावा. खूप योगिक अगदी साध्यच होईल असं काही सांगता येत नाही. म्हणजे अगदी नीटपणाने किती केलं तरी देखील ती गोष्ट एस्टॅब्लिश व्हायला वेळ लागतो आणि त्यापर्यंत आपल्याला धीर नसतो. त्यामुळे त्याच्यासाठी म्हणून शांतपणाने सद दीर्घकाल निरंतर सत्कारा सेवितो दृढभूमी ही असं योगसूत्र आहे की दीर्घकाल निरंतर ही योगिक शरणागती आहे. आणि त्या योगिक शरणागतीचा रिपीटेडली या अवस्थेमध्ये जाता जाता एकरूपतेच्या योगिक काळामध्ये सुद्धा तरी किमान मग ज्ञानात्मक संस्कार होतो तेवढ्या काळापुरता. आणि मग तो हळूहळू चित्त ते ज्ञानात्मक संस्कार घेऊन इम्प्रेशन ऑन माइंड ज्ञानाच तेवढ्या काळापुरतं ते कलेक्ट करता 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 हळूहळू संपूर्ण ज्ञानमय अशी स्थिती निर्माण होते. ही ज्ञानात्मक शरणागती ज्ञानेश्वर महाराजांनी सुवर्णमणी सोनया ये कल्लोळू जैसा पाणीया तैसा मज धनंजया शरण येतो असं म्हणलं. म्हणून एक शरणागती आहे ती भावनिक आहे, दुसरी योगिक आहे आणि तिसरी ज्ञानात्मक आहे. म्हणून इथं त्यांनी सांगितलं तमेव शरण, त्या आतमध्ये चित्तामध्ये असलेला जो परमात्मा आहे त्याला शरण जा. त्याचा जो मार्ग आहे तो काय आहे, स्वस्फुरण अर्जुनपण न घेता ज्ञानेश्वर महाराजांनी प्रकट केलं. मी ऐसे जे पंडुसुता उठत असे ते तत्वता तयाचे रूप. म्हणजे तुला अजिबात अननोन नाही आहे. ते मूर्तीच्या पुढं तू कितीही डोकं टेकलंस आणि कितीही शरण आलो असं म्हणलास
तर देखील एक प्रकारची अंतरामध्ये अनिश्चितता असते. मला असं 100% नाही वाटत की हे असं समजलंच आहे आणि का आता तो मला सांभाळेलच. आणि बहुतेक करून या सर्व गोष्टी ऐहिकतेशी जोडलेल्या असतात. इथं कसं आहे, असं कोणी शरण जात क्वचित संतांच्या जीवनामध्ये दिसून येतं की तुझ्या प्राप्तीसाठी मी तुला शरण आलेलो आहे. रेअर गोष्ट आहे. माझ्या कुठल्या तरी प्राप्तीसाठी मी शरण गेलेलो असतो, तुझ्या प्राप्तीसाठी नाही आलेलो. तुझ्या प्राप्तीसाठी तुला शरण आहे अशी भावनात्मक भूमिका नसतेच. बऱ्याच वेळेला भावनात्मक भूमिका ही सर्वसाधारणपणे अडचणीतनं निर्माण झालेली असते. पण रोज पूजा करताना काही सारखी अडचण नसते. आम्ही एकदा नमस्कार करताना मी तुला शरण आहे असं म्हणायला लाज वाटता कामा नये. रोज करायचं, एकदा तरी शरण जायचं. मी कुणी नाही, माझं काही नाही, मला काही नको. डेअरिंग करून म्हणायला लागतं तू सर्व काही आहे, सर्व काही तुझंच आहे, तुझी इच्छा ती माझी इच्छा, म्हणजे शरणागती. कुरकुर जिथं असते तिथं शरणागती पूर्ण झालेली नसते. कुरकुर असते की हे प्राप्त परिस्थितीची, किंवा तिथं शरणागती पूर्ण झालेली नसते. म्हणून शरण जातो असं जे म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये ही गोष्ट सांभाळवी की मग प्राप्त परिस्थितीच्या बद्दल कुरकुर असतं का मला. देवाची इच्छा ती माझी इच्छा, देवाच्या इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, मग सहजची स्वभाव आहे कृपाळू देव, समर्थांनी म्हटलं. असं सर्व अंगांनी, म्हणजे केवळ भावनात्मक अंग नाही ते टाकून देऊन पण नाही, तेही सांभाळणं. वैचारिक अंग केवळ नाही आणि ते टाकून देऊन पण नाही. योगाचं अंग तो सोडताच येणार नाही जर का खरोखरच शरण जाणे किंवा एकरूपता अनुभवायची असेल तर, सोडता कामा नये. आणि त्याच्यातनं विकसित होणारं जे अंग आहे ते ज्ञानात्मक आहे. तर ऐकायला खूप एकदम सोपं वाटतं. नित्यपाठामध्ये आम्ही धडाधड म्हणून टाकतो, सुवर्णमणी सोनया एक लोळ जैसा पाणिया तैसा मज धनंजया शरण ये तू. हा बरं वाटतं. पण असं जरी असलं तरी देखील ती स्थिती गाठायला या सर्व गोष्टींच्या मधनं जायला. भावना विचार हे दोन वेगळे वेगळे ॲस्पेक्ट्स आहेत खरे, परंतु ते आपण एकत्र बघायचे. योगिक शरणागती आणि मग ज्ञानमय शरणागती विकसित होते. तर असा तुम्हाला शरण ये, सुवर्णमणी सोन्याला जसं शरण आहे, म्हणजे त्याचं स्वरूपच सोनं आहे. सोनं कुठं आहे, ह्या तर बांगड्या आहेत असं कोणी म्हणत नाही, सोनं आहे असं म्हणतात. म्हणजे जसं सगळ्या व्यवहारामध्ये वागत असताना ती व्यक्ती ईश्वराशी निगडीत होऊन जाते. ही गोष्ट केवळ भावनेने, केवळ विचाराने प्राप्त होत नाही, पण हे सोडूनही प्राप्त होत नाही. केवळ योगाने प्राप्त होत नाही, पण योग सोडूनही प्राप्त होत नाही. अंतिम स्थिती जशी जशी विकसित होते तसं जसं ज्ञानात्मक स्थिती ही अल्टिमेट असते. आणि ती ज्ञानात्मक स्थिती वैचारिक ज्ञानात्मक स्थिती असता कामा नये. ती स्थिती म्हणून हे ज्ञानेश्वर महाराजांचं भाष्य आणि हे ह्याचं मूळ श्लोक यांचं एकत्रित चिंतन करायला पाहिजे. त्याच्याशिवाय तो एक्झॅक्ट सब्जेक्ट कसा विकसित केलेला आहे हे कळणार नाही. म्हणून ही जी विशेष ओवी आहे की अर्जुनपण न घेता मी, असं ओरिजिनल स्फुरण मी म्हटल्यानंतर माझ्या मनात जे अदरवाईज काय काय विचार येतात माझ्या संबंधी ते सोडूनच दे. काही काळानंतर हे अगदी अगदी सोपं असतं. कारण असं लक्षात येतं की स्वची जर का धारणा धरली तर ते विचार फारसे येत नाही. एकदा का ते जे स्फुरण आहे ते स्फुरण असतंच तिथे, म्हणजे ते काही कुठून तरी आणायचं नसतं. ते एकदा आपल्याला धरता आलं, जाणवलं, त्या ठिकाणीच अवधान ठेवून राहणं किंवा त्या स्फुरणामध्ये राहणं हे जमलं, संपलं. म्हणजे योगाचा मुख्य प्रवास जो आहे तो योगाचा मुख्य प्रवास या पद्धतीमध्ये साधता येतो. हे ज्ञानेश्वर महाराजांनी
त्याचं विवरणाची ही विशेष ओवी ह्या श्लोकावरती आहे. आणि त्याला शरण जा याच्यावरती अहम वाचा चित्तांग देवनिया शरणरिग महोदधिका गांग रिगाले जैसे. समुद्राच्या मध्ये अनंत गोष्टी जातात, पण गंगेचं पाणी जे पवित्रच आहे तसं अंतःकरण, पवित्रच अंतःकरण माझ्यामध्ये प्रवेश करू शकेल असं पण ज्ञानबाची मेक म्हणतात तशी आहे तिथे की वाटेल ते प्रवेश नाही करू शकणार, पवित्र तसं कर असं त्यांनी सांगितलं. इतर आनंद गोष्टी त्या सागरात काय पण जात असतं, पण इथं त्यांनी म्हटलं की गंगा जशी सागराला मिळते म्हणजे पावित्र्यासहित परमेश्वराच्या त्या स्फुरणाला धरून त्याच्याशी एकरूप होणे, पण चित्त पवित्र असणं. ज्ञानात्मक भूमिका जशी विकसित होत जाते तसं तसं चित्त पवित्र होत जातं, हे लक्षात घेतलं पाहिजे. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते तो स्वयं योग संसिद्ध कालेन आत्मने विंदती, असा जो श्लोक आहे 4थ्या अध्यायामध्ये. त्याला धरून लक्षात घेतलं पाहिजे की पावित्र्य आणि ज्ञान ह्या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत, पण आचरणाचं पावित्र्य आहे, त्याच्यानंतर विचारांचं पावित्र्य आहे, भावनांचं पावित्र्य आहे. वैषयिक किंवा विकारात्मक गोष्टी ज्या आहेत त्या थोड्याशा बाजूला ठेवून शुद्ध अशा प्रकारचा विचार, शुद्ध प्रकारची भावना ईश्वराच्या बद्दलची ती मनात धरणे. आणि या सगळ्या गोष्टीचा एकत्रित इफेक्ट की चित्त हे ज्ञानाला, ज्ञानप्राप्तीच्यासाठी म्हणून सुयोग्य होतं, संशुद्धी चित्ताची होते. उपासनेने परमात्मा प्राप्त होत नाही, उपासनेने चित्त संशुद्ध होतं. आणि मग अशा शुद्ध चित्तामध्ये परमतत्वाची जी अत्यंत सूक्ष्म धारणा आहे ती धरता येते. त्याच्यानंतर ते जे जाणीव आहे ती पक्की पकडून ठेवता येते, तदाकार होता येतं. हे सगळं जसं जसं शुद्ध होत जाईल, चित्त पवित्र होत जाईल तसं तसं होतं. पण ह्या दोन गोष्टी एकमेकांना पूरक आहेत. एका बाजूला प्रयत्न करत राहणे, अशा रीतीने मूळ स्फुरणावरती राहण्याचे, ते ऑल द टाइम पवित्र असतं. चित्तवृत्तीचा इतर कुठल्याही गोष्टीचा प्रभाव न पडता केवळ असलेलं चित्त नेहमीच पवित्र असतं. आणि त्याला धरून तू राहा असं सांगून मग ते त्याच्यामध्ये विलीन होईल, त्याला शरण असं म्हटलंय. हरिओम. यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलम् स्वामी समाधवानन्दो नित्यं वसति मे हृदि. ॐ तत्सत्.